नाक आणि डोळे लाल लाल झालेली, चेहऱ्यावरती चिंताक्रांत मुद्रा घेऊन संचित मनाने मिलिटरी ऑफिसर समोर बसलेली नंदिता मागच्या 4 महिन्यातील घडलेल्या घटना एक एक करून सांगत होती. समीरने शेवटी मिलिटरी कॅन्टीन कॉन्ट्रॅक्ट जिंकून देवळाली कॅम्पच्या बाहेर मिलिटरी बरोबर संलग्न असे कॅन्टीन चालू केले होते. सागरला शेवटी नंदिताने हो म्हटले होते आणि त्यांचा धूमधडाक्यात साखरपुडा झाला होता. एक एक घटना सांगताना आता नंदिताला तिच्याबरोबर घडलेला बनाव नजरेसमोर आला. चौकशी सत्रातले मेजर राठोड आणि मेजर देसाई जरी तिच्या वडिलांचे मित्र असले तरी कोणीही तिला मदत करणार नव्हते. पण तिचा स्वतःवरती पूर्ण विश्वास होता की तिने काहीच गुन्हा केलेला नाही. नंदिताने पहिल्यापासून सगळं सांगायला सुरुवात केली. नयनरम्य देखाव्याचे फोटो काढत नंदिता त्या हॉटेलच्या मागच्या बाजूला बसले होते. हॉटेल सागरमाथा गावापासून जरा दूर आणि आजूबाजूच्या घनदाट झाडीने वेढलेले होते. तिथे येणारे फुलपाखरू, काही छोटे पक्षी, छोटे छोटे प्राणी जणू काही त्यांना अभयारण्य मिळाल्यासारखे बागडत असत. या निसर्गाच्या खुशीमध्ये फोटो काढण्याची फार सुंदर संधी नेहमीच नंदिता घेत असत. वंदना आणि नंदिता दोघी जुळ्या बहिणी, दोघांनाही सारखीच आवड. पण आज मात्र नंदिता एकटीच सागरमाथाच्या बागेमध्ये हिंडत होती. बागेच्या उंच कट्ट्यावरती जाऊन ती आजूबाजूच्या परिसराचे शांतपणे फोटो काढत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. मी पोहोचतोय, 5 मिनिटे लागतील. समीरचा फोन सावकाशी. नंदिता चला तर, समीर येईपर्यंत अजून 5 मिनिटे आहेत. तेवढ्यात चांगले चांगले फोटो काढून घेण्याची संधी नंदिताला आली होती. मस्त ग्रीन कलरचा टी शर्ट आणि त्याच्या खाली जीन्स, व्यवस्थित बांधलेले पण अलवार सुटलेले असे कुरळे केस, पिंगट केस, मोठे मोठे डोळे, सावळा सतेज रंग, उंच आणि कमनीय बांधा अशी नंदिता MSc बायोलॉजी करत होती. तिला फोटोग्राफीचा आणि योगासनाचा छंद, त्यामुळे मित्रमंडळ पुष्कळ वाढलं होतं. वडील मेजर राजेश कुलकर्णी सीमेवरील नेहमी चाललेल्या युद्धामध्ये जखमी होऊन घरी परत आले होते. त्यांच्यावरती मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. आई मंगल दोघी मुलींना धाडसाने एकटी वाढवत होती. दोघींचा भाऊ अमर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाच्या सेवेत एअरफोर्समध्ये रुजू झाला होता. त्यामुळे घरी फक्त मंगल, वंदना आणि नंदिता. खरं म्हणजे जरी लग्नाचं वय असलं तरी मिलिटरी कॅम्पसमधल्या मुली, मिलिटरीमधलाच कोणीतरी शूर जवान आपला जीवनसाथी म्हणून पत्करत. साध्या माणसाविषयी त्यांना आकर्षण वाटतच नसे. कायमच्या ताणतणावामुळे मंगलने नंदिताचे अरेंज मॅरेज करायचे ठरवले. कधी कधी बोलताना ती म्हणे, रोजच्या टेन्शनच्या ऐवजी एखादा तरी नातेवाईक 9 ते 5 नोकरी करणारा असला तर जास्त बरं होईल. त्याचा बिझनेस असला तरी चालेल, पण रोज रात्री तो घरी येईल याची खात्री पाहिजे. खरं म्हणजे एकदा तिने वैतागून असं म्हटलं होतं, पण नंदिताच्या ते पक्क लक्षात राहिलं. खरं म्हणजे त्यासाठी समीर तिला भेटायला येत होता. गार्डनवरच्या उंच ओट्यावर ती नंदिता उभी राहून उडणाऱ्या फुलपाखरांचे फोटो काढत होती. हॅलो, समीरने आवाज दिला. फोटोतल्यापेक्षा समीर जरा वेगळा दिसत होता. कमरेवरच्या पट्ट्यावरून बाहेर आलेले पोट नजरेत खुपत होते. अंगावरती श्रीमंती ओसांडून वाहत होती. भरलेली मान, भरलेले गाल सदृढपणाचे दर्शन घडवत होती. मिलिटरी कॅम्पसमध्ये असल्यामुळे नंदिताला कायमच एकदम तंदुरुस्त आणि फिट असलेले जवान नजरेसमोर येत असत. त्यांच्यामुळे समीर म्हणजे मुरमुऱ्याचं पोतं वाटत होता. ठीक आहे, याला आपण भेटून घेऊ, नंदिता मनात म्हणाली. वरवरच्या गप्पांमध्ये समीर स्वतःबद्दल जास्त बोलत होता. कसे त्याचे विविध ठिकाणी चहाचे स्टॉल, मोक्याच्या ठिकाणी उभे असलेले कॉफी हाऊस, शहरामध्ये 3 ठिकाणी असलेला रेस्टॉरंट आणि शहराच्या बाहेर असलेला रिसॉर्ट. स्वतःचा बिझनेसबद्दल समीर भरभरून बोलत होता. नंदिताने जर लग्न झाले तर यापुढे काय करावं याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. फक्त तिने कुटुंबाच्या मर्यादा सांभाळत सणवार, रीतीभाती याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. समीर या अपेक्षा फारच माफक होत्या. त्यांचं कारण म्हणजे त्यांनी वाढवलेला बिझनेस, घराकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे फारसा वेळच नव्हता. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी त्याची होणारी बायको सांभाळू शकेल अशी त्याची अपेक्षा होती. अतिशय हुशारीने आणि मेहनतीने समीरनं स्वतःचा बिझनेस वाढवला होता. नंदिताने सहज विचारले, तुला तर माझ्यापेक्षाही सुंदर आणि तुझ्या कुटुंबाच्या चौकटीत बसणारी मुलगी मिळू शकेल, मग तुला माझ्यापेक्षा अशी रुचिक का वाटते? समीर एकदम गंभीर झाला. आजोबा मिलिटरीमध्ये होते. आजीचा ताणतणाव कुटुंबामध्ये जवळून बघितला होता.
त्यामुळे आईने कुठल्याही मुलाला मिलिटरीच्या वाटेला देखील जाऊ दिले नाही. समीर म्हणाला. मनामध्ये कुठेतरी आजोबांबद्दल आदर आणि मिलिटरीच्या लोकांबद्दल अतिशय उत्सुकता आणि प्रचंड आदर असल्यामुळे समीरने मनाशी ठरवले होते, कुठल्या ना कुठल्या कामाने मिलिटरीबरोबर संबंध जोडून घ्यायचा. मिलिटरी कॅन्टीनसाठी देखील त्याने टेंडर भरले होते आणि त्याचा जोरदार प्रयत्न चालू होता. त्याचे बाकीचे कुठेच हॉटेल स्टॉल्स, कॉफी हाऊसेस त्याच्यासाठी उत्पन्नाचे भरपूर मोठे साधन होते. पण मनामध्ये असलेला आजोबांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी तो मिलिटरीमध्ये पण काम करायला तयार होता. नंदिताला ही कल्पना फार आवडली की प्रत्यक्ष नसलं तरी अप्रत्यक्षपणे जर कोणी मिलिटरी बरोबर जोडू शकत असेल तर तो आपला जोडीदार जरूर होऊ शकेल. घरी आल्यावर ती नेहमीप्रमाणेच मंगलने खोदून चौकशी केली. समीर बाकी सर्व दृष्टीने बरोबर होता, परंतु नंदिताला काही फारसा मनात भरला नव्हता. मेजर राजेशना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर घरी आले होते. राजेश त्यांच्या पायाच्या जखमा लवकर भरून येत नव्हत्या, त्यामुळे त्यांचे चालणे दुरापास्त होऊन बसले होते. हातावर, छातीवर, पायावर असलेल्या गोळ्यांच्या जखमा त्यांना त्रास देत होत्या. आमचा जखमा या आमच्या छातीवरचे मेडल्स आहेत, राजेश नेहमी हसून म्हणत. विविध मेट्रोमॅन्युअल साईटवरून चाललेले वर संशोधन त्यांना दिसत होते. मंगलचे म्हणणे जरी त्यांना पटत होते तरी मुलींनी मिलिटरीच्या बाहेर लग्न करणे त्यांना फारसे पटत नव्हते. ते नेहमी म्हणत, शिवाजी जन्माला यावा, पण शेजारच्या घरात ही वृत्ती जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत या देशाचे भविष्य ठीक नाही. नंदिता आणि वंदनाने स्वतःचे काहीही मत व्यक्त केलेले नव्हते. योग्य संधीची वाट बघत होत्या. नेहमीप्रमाणे शनिवार रविवारी वंदना आणि नंदिता फोटो काढायला डोंगरावरच्या उंचवटेकडे गेल्या. त्यांचं नेहमीचाच रस्ता आणि नेहमीचाच प्रोग्राम. दरवेळेला जाताना आणि येताना 1-2 मोटरसायकल पास व्हायच्या. मिलिटरी कंटोन्मेंट जवळचा रस्ता असल्यामुळे धोका काहीच नव्हता. असे 2 महिने गेले. वर संशोधन तर जोरात चालू होतं, पण अजूनही नंदिताला कोणीही पटलं नव्हतं. समीरच्या घरून तिला वारंवार विचारणा होत होती. समीरचं स्थळांमध्ये काहीच वाईट नव्हतं, पण नंदिताने अजून काहीच निर्णय पक्का केला नव्हता. श्रावणातले दिवस होते. फुले उमललेली असल्यामुळे भरपूर फुलपाखरं फुलांवरती बागडत होती. दोघी बहिणी आपले आपले कॅमेरे घेऊन जंगलाच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. पण सुट्टींच्या दिवशी जंगलाच्या रस्त्याला भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे त्या दोघींनी आता सप्ताहाच्या एखाद्या दिवशी जाण्याचे ठरवले. पण त्या दिवशी अघटित घडले. भरपूर फोटो काढून झाल्यावर जेव्हा सुट्टी गाडी सुरू करण्यासाठी आली तेव्हा त्यांची गाडी काहीच सुरू होईना. नंदिताने धक्का मारून बघितले, बॉनेट उघडून बघितले, कुठे काही वायर सुटल्याचे दिसत नव्हते. बरं, पेट्रोल टाकीमध्ये पेट्रोल पण होते. मग काय झाले? दोघींनाही प्रश्न पडला. दुपार टळून गेली होती. ज्या बाजूला त्या होत्या तिकडे अगदी शुकशुकाट होता. फोनची रेंज पण जात नव्हती. शेवटी गाडी लॉक करून दोघींनी चालायला सुरुवात केली. अचानक झाडांच्या मागून काही माणसांचा बोलायचा आवाज आला. मदतीसाठी म्हणून हाक मारावी असे ठरवून नंदिता पुढे गेली तर तिला वंदनाने हाताला धरून खसकन मागे ओढले. तिच्या तोंडावर बोट ठेवून तिने गप्प बसण्याची खूण केली. कोण, कुठली माणसं आपल्याला कसा गैरफायदा घेतील अशी चिंता वंदनाला वाटत होती. नीट निरखून बघून वंदनाने आपल्या कॅमेऱ्याने झूम करून तिथे उभा असणाऱ्या माणसांचा फोटो काढला. निरखून बघत असताना त्यातला एक माणूस समीर सारखा दिसला. वंदना आणि नंदिता दोघेही त्र्यंबकेश्वराच्या डोंगरामध्ये फोटो काढायला जातात हे समीरला पक्के माहीत होते, कारण नंदिताने त्याला सांगितले होते. कदाचित आपल्या पाठीमागे तो पण आला असेल असे वाटून समीरचे तिथे असणे नंदिताला गैर वाटले नाही. तरी पण वंदना आणि ती लपत झाडाच्या मागून त्या माणसांच्या जवळ गेला. लडकी को पटाया या नहीं, कर क्या रहा है अभी तक, कोणीतरी रागावून दुसऱ्या माणसाला विचारत होते. मैं तो बहुत प्रयास कर रहा हूँ. मेरी माँ बाप हर हफ्ता फोन करके कर रहे हैं, लेकिन ऐसा ही कि लड़की जवाब नहीं दे रही है. हा आवाज समीरचा होता. कोणाबद्दल बोलता आहे? वंदनाने नंदिकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. या चौघांपैकी दाढीवाले आणि राकट दिसत होते. त्यांच्या बोलण्याच्या लहेजावरून ते हिंदू वाटत नव्हते. देख बेटा, अभी तो मैंने उसकी गाड़ी बंद की है. हमने गाड़ी में सामान भी रखा है. ऐसा कर गाड़ी ठीक करने के बहाने दोस्ती बना ले. तेरे पास सिर्फ 8 दिन का वक्त है. त्यापैकी एक दाढीवाला माणूस अतिशय उर्मट आवाजात बोलत होता. काम हो जाना चाहिए. परत समीरला कोणीतरी धमकी देत होता. आता मात्र दोघीजणी घाबरल्या.
गाडी तिथेच सोडून जंगलाच्या रस्त्याने त्या धावत सुटल्या. जाणून बुजून त्यांनी पायवाट पकडली. 5 मिनिटे धावल्यानंतर अचानक त्यांना समोर असलेल्या 2 गाड्या दिसल्या. त्यापैकी एक समीरची होती. याचा अर्थ तो मुद्दामच तिथे आला होता. समर आणि सतीश जंगलाच्या रस्त्याकडून नेहमीचा राऊंड घेताना त्या बाजूला आले होते. डोंगरावरती जंगलामध्ये बंद पडलेली गाडी त्यांना दिसली होती, पण गाडीपाशी कोणीच नव्हतं. दूरवर कोल्हे कुईचा मात्र आवाज येत होता. गाडी जंगलाच्या रस्त्यामध्ये देखील आडबाजूला उभी केलेली होती. बाजूला मिलिटरीची जागा सुरू होत असल्यामुळे कदाचित काही ॲक्सिडेंट झाला असेल किंवा अजून काही झालं असेल असं म्हणून समर आणि सतीशने गाडीपाशी बराच वेळ थांबून आवाज दिला. गाडीतल्या सामान बघून काहीच अंदाज येत नव्हता. आता मुलींना फोनची रेंज पण येत नव्हती. नंदिताने घरी फोन करून कळवले होते. समर आणि सतीशने वंदना आणि नंदिता दोघींनाही ओळखले, कारण त्या मिलिटरी कॅम्पसमध्ये राहायच्या. तुम्हाला पाहिजे तर आपण परत गाडीपाशी जाऊ, आम्ही तुम्हाला मदत करतो, समीर म्हणाला. पण हे फार धोक्याचे होते. जर का गाडीमध्ये काही विचित्र बिघाड झाला असेल आणि ती सुरू झालीच नाही तर तिथे जंगलामध्ये थांबणं हा काही फार चांगला पर्याय नव्हता. वंदनाला ते काही बरोबर वाटेना. नको, तुम्हाला कशाला त्रास विनाकारण? आमचा वेळ चालला आहे. आमचा मेकॅनिक येईल आणि गाडी दुरुस्त करेल. आता संध्याकाळ होत आली होती. समर आणि सतीशला लक्षात आले की मुली संकोच करत आहेत की त्यांना भीती वाटत आहे. सुनसान रस्त्यावर त्या दोघी एकट्याच मुली, ते देखील मिलिटरीच्या ऑफिसरच्या. त्यांना एकट्याला सोडून जाण्यासाठी समर आणि सतीश दोघेही तयार नव्हते. थोड्या दूरवर जाऊन ते दोघेही बसून राहिले. रस्त्यावरून आता ट्रकची रहदारी वाढली होती. येणारे जाणारे मुलींना बघून आश्चर्य व्यक्त करत होते, पण शेजारी 2 तरुण ऑफिसर्स असल्यामुळे कोणीही थांबवून खोडी काढण्याचा प्रयत्न करत नव्हता. मुली हळूहळू पुढे चालत राहिल्या. वाटेत जाताना देखील त्या फोटो काढायचं सोडत नव्हत्या. नंदिताने हळूच समर आणि सतीशचा फोटो देखील काढला होता. टीव्हीवरच्या बातम्यांमुळे, मसालेदार सिरियलमुळे मुलींच्या मनामध्ये थोडीफार भीती आणि धाकधूक होतीच. जखमी वडिलांना आणि आईला अजून काळजी टाकणारी त्यांची कृती आता त्यांना काळजी वाटत होती. रस्त्यावरती आल्यावर देवळालीची बस पकडून दोघीजणी घरी आल्या. मेजर राजेशने त्यांच्या नेहमीच्या मेकॅनिकला गाडी आणण्यासाठी जंगलामध्ये पाठवले. गाडी पूर्ण चेक करून आणि स्वच्छ धुवून मेकॅनिकने घरी आणली. दोघी बहिणी घरी काहीच बोलल्या नाहीत. त्या घटनेनंतर वंदना आणि नंदिताला समर आणि सतीश कायमच जंगलात भेटत. समर फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे तो जंगलामध्ये नेहमीच येत असे. कित्येक वेळेला वंदनाला त्यांनी सूचना पण केल्या होत्या की तिने असे एकटीने जंगलामध्ये येऊ नये. बऱ्याच वेळेला वंदनाच्या फोटोग्राफीमध्ये देखील समर मदत करत असे. आता समरची आणि वंदनाची चांगलीच मैत्री झाली होती. मेजर राजेश आणि समर परिचित होते, त्याच्यामुळे वंदना पण आता बिनधास्तपणे समर बरोबर बाहेर जाऊ शकत होती. त्याच रविवारी समीर आपल्या आईवडिलांसाठी मेजर राजेशच्या घरी आला. त्यांनी परत लग्नासाठी विनंती केली. समीरला घेऊन नंदिता बाहेर फिरायला गेली. तिने सहज विचारले, गेल्या बुधवारी तू पण आला होतास का त्र्यंबकेश्वराच्या जंगलामध्ये? सुरुवातीला समीर चपापला, पण नंतर सावरून म्हणाला, हो अगं, कॉलेजच्या दोस्तांबरोबर पिकनिकसाठी म्हणून आलो होतो. त्या भागामध्ये माझा रिसॉर्ट उघडायचा विचार आहे. जमीन बघण्यासाठी आणि पिकनिकसाठी असं दोन्ही गोष्टी साधण्यासाठी म्हणून मी आलो होतो. त्याच्यानंतर नंदिता समाधान होईल अशी उत्तरं नेहमीच समीर देत गेला. येताना तो नंदिता आणि वंदनासाठी भारी भारी भेटवस्तू घेऊन येत असे. समीरचे आई वडील अतिशय सज्जन असल्यामुळे मेजर राजेशना थळ पसंत पडलं. शेवटी महिन्यानंतर नंदिता आणि समीरचा साखरपुडा झाला आणि लगेचच त्याला मिलिटरीचं कॅन्टीन चालवायची परवानगी मिळाली. त्याच्यानंतर 2-3 वेळेला वंदना एकटीच फोटो काढण्यासाठी म्हणून त्र्यंबकेश्वराच्या जंगलामध्ये गेली होती. यावेळेला गाडी न नेता ती आपली छोटी स्कूटी घेऊन गेली होती. बऱ्याच वेळेला बुधवारी काही ठराविक ठिकाणी 4-5 माणसे एकत्र भेटत. दूरवरून फोटो काढल्यावर ती नीट दिसत नसे, पण एकाच शरीरयष्टी समीर सारखी होती. हा दर बुधवारी जंगलांमध्ये काय करतो असा प्रश्न वंदनाला कायमच पडत होता. एका फोटोच्या प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी म्हणून वंदनाला बरीच फुलांची आणि फुलपाखरांची फोटो काढायचे होते. म्हणून ती ठरवूनच बुधवारी त्र्यंबकेश्वराच्या डोंगरामध्ये गेली.
आणि आपली स्कूटी झाडांमध्ये लपवून तिने आपल्या कामात सुरुवात केली. काही झाडांवरती तिने मूव्ही कॅमेरे अडकवून ठेवले तर काही फोटो ती स्वतः काढत होती. डोलीमधली खारुताई किंवा घरट्यातली चिमणी, कावळ्यांची अंडी आणि अगणित फुलपाखरू. वाईट फोटोग्राफीचा नाद असल्यामुळे तिचं काम मनसोक्त चालू होतं. अचानक तिला मोठ्या वडाच्या झाडामागून 4 माणसांचा आवाज येऊ लागला. जुम्मे रात को काम होना चाहिए, नहीं तो मुझे मालूम है हम क्या कर सकते हैं. कोणीतरी कोणाला तरी धमकावत होते. ऐसा मत कीजिए, मैं बर्बाद हो जाऊंगा, समीरचा स्वर होता. अरे गैस सिलेंडर का तो कभी भी धमाका हो सकता है. तुमको थोड़ा और बड़ा धमाका करना है, समझे? नहीं तो हम तुम्हारे घर में धमाका करेंगे. काम करो, नहीं तो हमारे पैसे वापस करो. कोणीतरी उर्मट आवाजामध्ये धमकावत होतं. वंदना तिथून मागच्या पावली परत आली. आपली स्कूटी ढकलत ती मुख्य रस्त्यापर्यंत आली आणि त्याच्यानंतर सुसाट घरापर्यंत येऊन धडकली. समीर आता दर शनिवार रविवार नंदिताला घेऊन बाहेर फिरायला जात असे. तुला काही कर्ज हवे आहे का, नंदिताने सहज विचारले. समीरने हसून प्रश्नाला बगल दिली. अगं माझे एवढे 30 स्टॉल, कॅन्टीन आणि रेस्टॉरंट आहेत. थोडेफार कर्ज तर असतंच ना, आणि ते मी व्यवस्थित फेडतो आहे. तू काही काळजी करू नकोस. समीरचे वागणं कायमच प्रेमळ आणि छान मित्रासारखे असे, त्यामुळे नंदिताला त्याच्याबरोबर छान वाटत असे. त्या दिवशी वंदनाने आपले सगळे कॅमेरे घरी आणले. फुलपाखरांचे फोटो आणि पक्ष्यांचे फोटो याची मूव्ही तिने काढली असेल असं वाटून तिने सगळे मूव्ही कॅमेरे एका मागोमाग एक आपल्या कॅम्प्युटरला जोडले. त्यात जे काही दृश्य दिसलं त्यामुळे तिचा वाचलेलाच राहिला. कॅमेरामध्ये तिने 3 जण मोठ्या पिशव्या भरून सामान समीरला देत असलेले दिसले. त्यापैकी 2घांनी समीरला थोबाडीत देखील लागावून दिली होती. त्याला धक्काबुक्की करून जबरदस्तीने त्यांनी ते सामान त्याच्या हातात कोंबले होते. मूव्हीमध्ये आवाज देखील रेकॉर्ड झाला होता. 14 ऑगस्ट 14 ऑगस्ट सब जगह असं परत परत कोणीतरी म्हणत होतं. आता मात्र वंदना पेटून उठली. ताबडतोब मेजर राजेशनं मूव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली चित्र दाखवली. मेजरनं आपल्या सहकाऱ्यांना ताबडतोब बोलावून त्यांच्या हातामध्ये सगळे मूव्ही कॅमेरा ठेवले आणि वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. त्याच दिवशी संध्याकाळी समीर चालवत असलेल्या कॅन्टीनमध्ये रात्री 8:30च्या सुमारास जेव्हा जेवणासाठी तुडुंब गर्दी असते त्याच वेळेला सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की आजूबाजूच्या घरांच्या काचा देखील पडल्या. नेमकी त्या वेळेला कामगार लोक जेवणासाठी आले होते आणि सुदैवाने कुठलेही जवान त्या दिवशी जेवणासाठी आले नव्हते. स्फोटामध्ये जवळजवळ 10 माणसं गेली, तर जेवढे लोक त्या दिवशी कॅन्टीनमध्ये होते तेवढे सगळं प्रचंड प्रमाणात जखमी झाले. दररोज गल्ल्यावरती बसणारा समीर त्या दिवशी मात्र नंदिताला घेऊन सिनेमा बघण्यासाठी गेला होता. नंदिताच्या म्हणण्यानुसार पूर्ण वेळ समीर अतिशय अस्वस्थ होता. तो सारखा आपला फोन काढून त्याच्यावरचे मेसेज किंवा कोणाचा फोन आला का ते तपासून बघत होता. पोलीस आणि मिलिटरी ताबडतोब सतर्क झाले. समीर घराची झडती घेण्यात आली. जबाबासाठी त्याला मिलिटरीचे ऑफिसर समोर बसवण्यात आले. वंदनाने दाखवलेले फोटो त्याला परत दाखवण्यात आले. सुरुवातीला त्यांनी त्या माणसांना ओळखत नसल्याचे सांगितले, पण थोड्याच वेळात त्याचे धैर्य गळाले. या 3 आतंकवाद्यांनी दिलेले RDX कुठे लपवून ठेवले आहे हे त्यांनी पोलिसांना दाखवले. मिलिटरीच्या ऑफिसरच्या मुलीला गठवून तिच्याशी लग्न करून मिलिटरी कॅम्पसमध्ये प्रवेश मिळवण्याचा सोपा मार्ग त्या आतंकवाद्यांनी समीरला दाखवला होता. कोणाकडून घेतलेले कर्ज समीरला अतिशय भारी पडले होते. वंदना आणि नंदिताचं त्र्यंबकेश्वरच्या डोंगरात हिंडणं आतंकवाद्यांनी अचूक हेरलं होतं. त्यांनीच त्या दोघी समीरला दाखवून टार्गेट करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. हे सगळं काही अतिशय विचित्र घडत होतं. नंदिताला आता एक गोष्टीची संपूर्णपणे तपशीलवार माहिती कळत होती. एवढ्या प्रचंड फसवणुकीने ती अतिशय दुःखी आणि गोंधळून गेली होती. मिलिटरी ऑफिसरचा आतंकवाद्यांशी संबंध असा ठळक हेडलाईन विविध वृत्तपत्रात झळकल्या आणि त्यांच्याबरोबर मेजर राजेशच्या कुटुंबियांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागला. याच्यामध्ये चूक कोणाची होती आणि कोण बळी पडले? उलगडा जसा जसा होऊ लागला तसा एक पुरावा मिलिटरीच्या तपास समिती समोर येऊ लागला. सुरुवातीला चहाचा स्टॉल टाकण्यासाठी समीरला लागणारे भांडवल हे त्याच्या एका गैर हिंदू मित्राने दिले होते.
समीरने स्वतःच्या मेहनतीने जरी आपला बिझनेस वाढवला तरी पण त्या गैर हिंदू मित्राने वेळोवेळी त्याला भरपूर आर्थिक मदत केली होती आणि त्याच्यामुळे त्याचे बस्तान व्यवस्थित बसले. ही मदत घेताना त्याच्याकडून कुठल्या रूपाने परतफेड करावी लागणार आहे हे समीरला कधीच समजले नाही. आपला बिझनेस वाढण्याच्या धुंदीमध्ये तो एवढा मग्न झाला होता की आपण कोणाशी संबंध ठेवून आहोत आणि ते किती धोकादायक आहे हे त्याला कधी समजलेच नाही. आणि जेव्हा समजले तेव्हा तो आयुष्यातून पूर्णपणे उठला होता. आतंकवाद्यांबरोबर मैत्री आणि त्यांना सहाय्य करणे या कलमाखाली जन्मठेपेची शिक्षा आता त्याला भोगावी लागणार होती. त्याच्या तसे तर नंदिताच्या चारित्र्यावर केवढा मोठा काळा डाग लागला होता. वंदना आणि नंदिता यांच्या जीवाला जबरदस्त धोका उत्पन्न झाला. पण वंदनाच्या फोटोग्राफ्समुळे आतंकवाद्यांना हुडकून काढण्याचे यश पोलिसांना लाभले. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.